नांदेड़ की एक वलीमा तकरीब में डीजे बजाने और खाने पर हुए तनाज़े में एक नौजवान की जान चली गई। ये वाक़या पीर की रात शहर के एयरपोर्ट पुलिस स्टेशन हुदूद में करमवीर नगर में पेश आया। शेख खानदान में ये वलीमे की तकरीब मुनक़िद हुई। तकरीब में डीजे लगाने को लेकर झगड़ा हुआ। कुछ देर बाद 7 से 8 नौजवान पेंडॉल में घुस आए और शेख मोइन शेख इकबाल पर चाकुओं से हमला कर दिया। मोइन की मौत सीने में चाकू लगने से हुई। इस मामले में एयरपोर्ट पुलिस ने 7 लोगों के खिलाफ कत्ल का मुकदमा दर्ज किया है। कुछ मुलजिमान को पुलिस ने गिरफ्तार भी किया है। लवाहिकीन लाश को थाने ले आए और असल मुलजिमान की गिरफ्तारी का मुतालबा करने लगे, जिसकी वजह से कुछ देर कशीदगी रही। आखिरकार पुलिस की यकीन दहानी के बाद लाश को तदफीन के लिए ले जाया गया। हमारे इंसाफ होना, हमारी बच्चे की जान चले गई। कल वलीमा हुआ, खाना बिना खाए, डीजे लगाए, नाच गाना कर रहे थे बच्चे। बाहर के गुंडे आके घुस के अंदर हमारे बच्चा के ऊपर हमला करे। डीजे क्यों बंद करे बोल के, यहाँ के भी नहीं, हमारे गली के, दूसरे गली के बच्चे। हमारा साबिर है ना, वो साबिर ने लाया, हमारा भतीजे ने गुंडा को ला के लगा ये करा। हाँ, अब आपने डेड बॉडी लाइफ के बच्चे की क्या, आपका क्या बोलना है? हमारे आदमी है ना, बेगुनाह है ना, उनको छोड़ देना। बेगुनाह है ना, हमारे आदमी को छोड़ देना, अंदर नहीं रखना। ऊपर केस करे, उन्होंने झूठा केस करे, तो झूठा केस करे, समझो उन्होंने मर्डर करे हमारे बच्चे का। रात में आके उन्होंने हमारे पहले, मैं बच्चे को लेके दवाखाने घूम रही, उन्होंने आके केस हमारे आदमी को डाल दिया, अटका दिए। सबके नामा कौन लिया? वो घर वाला च रहता। अब बाहर वाले बच्चे का क्या नाम रहता? बाहर वाला दूसरे गली का रहता, उन्हें तो उसको क्या मालूम हमारे नामा। हमारे भतीजे ने आके यहाँ पूरे नामा बोला, उन्होंने सब भतीजे ने आके पूरे। काल दिनांक 21/11/2022 रोजी 21 वाजता करमवीर नगर या ठिकाणी वलिमाच्या कार्यक्रमामध्ये डीजेच्या वाद्य वाजवण्याच्या कारणावरून आणि जेवणाच्या कारणावरून मोमेडियन समाजामध्ये नातेवाईकात दोघांमध्ये वाद झाला होता। त्या वादादरम्यान फक्त आम्हाला जेवायला का दिलं नाही, मग बोलवलं कशाला, या कारणावरून मुस्लिम समाजाचे 5-6 तरुण आणि वलिमाचा कार्यक्रम ज्यांच्या घरी आहे ते यांच्यामध्ये मारामारी झाली। त्या मारामारीमध्ये पोस्टेला आपल्याकडं 302चा गुन्हा दाखल झालेला आहे। CR नंबर 399/2022 दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यामध्ये सस्पेक्टेड म्हणून सदर गुन्ह्यात गुन्हा करणारे 4 आरोपी पोलीस स्टेशनला आणून ताब्यात घेतलेले आहेत। त्यांची इन्क्वायरी सुरू आहे। तसेच अपोजिट पार्टीने पण ज्यांना मारलेला असल्यामुळं अपोजिट पार्टीची पण 307ची फिर्याद घेतलेली आहे। त्याचा वेगळा गुन्हा दाखल आहे। त्याच्यामध्ये एकूण 4 आरोपी आहेत। ज्या मुस्लिम फॅमिलीच्या घरचा मर्डर झाला होता त्याच मुस्लिम फॅमिलीच्या घरचे 2 लोक त्याच्यामध्ये आरोपी आहेत। त्यांना पण पोलीस स्टेशनला ताब्यात घेतलेलं होतं, चौकशी सुरू होती। आणि डेड बॉडी अंत्यविधीसाठी घेऊन जाता वेळेस करमवीर नगरला घेऊन जाता वेळेस त्यांनी पोलीस स्टेशनला आले आणि आमच्या ताब्यात घेतलेले लोक त्यांना अंत्यविधीसाठी सोडा अशी त्यांची मागणी होती। तर आम्ही पोलीस बंदोबस्तमध्ये अंत्यविधीसाठी हजर राहण्यासाठी त्यांना चान्स दिलेला आहे आणि त्यांची कुठलीही तक्रार नाही। अंत्यविधी झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पोलिसांचा याच्यात कुठलाही लपवाछुपीचा खेळ नाही। दोन्ही क्रॉस गुन्हे दाखल आहेत। दोन्ही क्रॉस गुन्ह्यामध्ये एकूण टोटल 6 आरोपी ताब्यात घेतलेले होते। त्यापैकी ज्यांच्या घरचा मर्डर झालेला आहे त्यांच्या घरचे 2 आरोपी 307मध्ये ताब्यात घेतले होते चौकशी कामी। त्यांचं FIR मध्ये नाव आहे। त्यांना पण नंतर अंत्यविधी झाल्यानंतर कायदेशीर कारवाई करण्यात येईल।